हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला आपल्या बाळासाठी हेल्दी व्हेजिटेबल खिचडी कशी बनवायची ते सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. मी पालक, टोमॅटो, शेवगा आणि गाजर घेतला आहे. त्याला स्वच्छ धुवून घेतले आहे. नंतर गाजरचे छोटे छोटे तुकडे केले. टोमॅटोच्या सीड्स काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता व्हेजिटेबल्स कट केले आहेत. नंतर गॅसवर कुकर ठेवला आहे. त्यात मी 1 ग्लास पाणी टाकले आहे. नंतर सगळे कट केलेले व्हेजिटेबल्स त्याच्यात ऍड करायचे आहेत. मी साजूक तूप ऍड करते आहे. थोडंसं जिरं टाकायचे आहे. थोडीशी हळदी टाकायची आहे. मी माझ्या बाळासाठी सॉल्ट यूज करत नाही. नंतर मी एका वाटीत 2 चम्मच तांदूळ, मसूरची डाळ, मूगची डाळ एकत्र केलेली आहे. ते 2 चम्मच मी एका वाटीत घेत आहे. ते स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकायचे आहे. नंतर 3-4 शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्यायचे आहे. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट शिजले आहे. मी शेवगा वेगळा काढून घेतला आहे. त्याच्यातून गर काढून टाकायचा आहे. तुम्ही बघू शकता. नंतर मिक्सरचा जार घेतला आहे. त्याच्यात ही खिचडी टाकत आहे. तुम्ही बघू शकता आपली हेल्दी व्हेजिटेबल्स खिचडी बनून रेडी आहे. तुम्ही तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करा. तुम्ही बघू शकता किती छान खिचडी बनून रेडी आहे. माझ्या बाळाला ही खिचडी खूप आवडते. तुम्ही बघू शकता तो किती आवडीने खात आहे. तुमच्या बाळांसाठी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.